देवा, विराजसला लवकरात लवकर बरं कर. त्याची ही अवस्था नाही बघू शकत आहे मी. विराजस, विराजस, काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या सोबत. ऐकतोस ना तू? विराजस, 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 सिस्टर, सिस्टर, चेक करा. हात इथे होता त्याचा. हात बहुतेक बोट हलवलं त्याने. तुम्ही चेक करा ना. विराजस सर, विराजस सर. नाही मॅडम, यांची कंडिशन आहे तशीच आहे. नाही, मी स्वतः बघितलं ना माझ्या डोळ्यांनी. हालचाल केली त्याने. हात हल्ला असेल त्याचा बहुतेक. इथे होता आधी हात, मग नंतर इथे खाली गेला. मी स्वतः बघितलं. तुम्ही परत बघा ना, चेक करा ना त्याला एकदा. अहो मॅडम, तुम्हाला भास झाला असेल. भास नाही हो, भास नाही झाला मला. मी सांगते ना तुम्हाला, यांनी हालचाल केली. विराजस, विराजस तू सांग ना. तू हल्लास ना, तू ऐकलंस ना मी जे बोलत होती ते. तू बोल ना, सांग ना त्यांना विराजस. अहो मॅडम, ते नाही करत रिस्पॉन्ड. अहो पण प्लीज कंट्रोल युअरसेल्फ. आय एम सॉरी. खरं सांग विराजस, तू ऐकत होतास ना मी काय बोलले ते? तू हालचाल केलीस ना विराजस? बोल ना रे विराजस. मुंग्या, अरे काय चाललंय तुझं? अरे मी अजून विराजसला भेटलो नाहीये. आणि विराजसकडे काय काम आहे तुझं? हे बघ, मला प्रश्न विचारून विचारून ना डोक्याला मुंग्या आणू नकोस. पहिलेच सांगतोय. फोन ठेव, ठेव फोन. ते प्रश्न विचारतो. काय करत होतो मी? मुंग्यामुळे ना गोंधळ होतोय. हे ते हो, कुठे निघालात? कोणाला भेटायचंय? ते माझी मुलगी राधा, या घरची सून आहे. म्हणजे सून होणार आहे. ऑर्डर पूर्ण केल्यावर सगळं चांगलं होणार. बिराजदार साहेब माझ्या मुलीला स्वीकारतील. आता राधाचं सगळं चांगलं होणार. येतो भेटून. नमस्कार. बसा बसा बसा, उभे नका राहू. जे काही झालंय ना ते त्या अनाथ मुलीमुळे झालेलं आहे. विराजस सुद्धा कोमात तिच्याचमुळे गेलेला आहे. ती आल्यापासून घरातला आनंदच कुठेतरी गायब झालाय. कीड लागल्यासारखी झाली घराला. संजीवनीने जर थांबवलं नसतं ना तर त्याच वेळेला त्या मुलीला हाकलून दिलं असतं. पण आता लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. आता ना सहन होत नाहीये.
कुठल्या तरी डॉक्टरला दाखवून विराजसला लवकरात लवकर बरं करायला हवं. सुमित, डॉक्टरांशी बोलून घे, काही झालं तरी त्यांना म्हणाव की हे आता ही पिढा कशाला आली घरात? सुमित, हाकलून द्या या म्हाताराला. याला काय धर्मशाळा वाटली काय हे घर म्हणजे? इथून आलाय लगेच, हाकलून दे याला, नाहीतर याला मी चपलेने मारीन आता. हो साहेब. अरे सॉरी लगेच साफ करतो सर. अरे विराजदार साहेब, काय तिथेच तिथेच थांब. काय झालं? माझं काही चुकलं का? मला तोंडवर करून विचारतोयस? तुझ्या त्या अनाथ मुलींनी सांगितलं नाही तुला की आमच्या घरात आल्यापासून हा घरातला आनंद गायब झालाय सगळा? नजर लागली तिची या घराला. असं का बोलताय साहेब तुम्ही? कारण तिच्यामुळे माझा मुलगा आज मृत्यूशी झुंज देतोय. तिच्या त्या भिकारड्या मसाल्यामुळे माझ्या मुलावर गुंडांनी हल्ला केलाय. काय काय झालंय विराजसला? कोमात आहे विराजस. जिवंत असूनही नसल्यासारखं आहे. आणि हे सगळं तुझ्या त्या मुलीमुळे. ती घरात आल्यापासून घरातला सगळा आनंद निघून गेलाय. माझ्या मुलाला जर काही झालं ना, सोडणार नाही मी तिला. त्या अनाथाच्या नशिबीनं आनंदच लिहिलेला नसतो. अनाथांचं आयुष्यच असतं तसं. मग लायक ओळखून का मागत नाहीत ते? नियतीशी भांडून अनाथांची स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. उलट झालं तर नुकसानच होतं. ही तिचं काळं नशीब घेऊन माझ्या मुलाच्या मागे लागली. त्याला भोगावं लागलं.